तो आणि आजच्या वाङ्मयीन सेवेला आपण सुरू करू. सज्जन हो, कालचा आपला विषय जो सुरू होता तो भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात की उद्धवा, जो मज भजे निज भावा, त्यासी विघ्न करावया देवा, नव्हे उठावा मज असता. पुढे म्हणाले, एवं ब्रह्म संपन्न झाली यावरी, आत्मा तूच चराचरी, जंगमी आणि स्थावरी, सुरासुरी तुझी. तुझून काही अनुभरी वेगळेन नाही, तेथे विघ्न कैसे काही, तुझ्या ठाई बाही. ब्रह्मादिकांचे जोग्रासी, त्या काळाचा तू आत्मा होसी. आणि पाठी थोपटून ऋषिकेशी उद्धवासी सांगत. भगवान स्वतः उद्धवाला सांगतात की एकदा ब्रह्मसंपन्न असा तो भक्त झाला की अखंड ब्रह्मानंदामध्ये तो विहार करत असतो. सगळं चराचर त्याला मीच सगळीकडे भरून उरलेला आहे एवढी आत्मानुभूती त्याला येते. आणि अखंड ब्रह्मानंदाच्या त्या पहाट त्याच्या जीवनामध्ये फुलल्यामुळे कर्माची वाट त्याच्यासाठी मोडून जाते. असा ब्रह्माचा अनुभव घेतलेला तो ज्ञानी त्याच्या पुढे म्हणाले, कर्म रंग होऊन जातो. तो कर्म करत असताना दिसतो, लेश त्याच्याजवळ मात्र कधी दिसत नाही. हेची किती सांगो काही, मी त्याचा आज्ञाधारक पाही, प्रतिष्ठिती जे जे ठाई, तेथे पाही प्रगट होती. जिथे जिथे म्हणून त्याचा जो भाव असतो, जिथे जिथे म्हणून तो माझी स्थापना करतो, तिथे मला प्रगट होणं भागच आहे. नवे नवे मी प्रगट होतो. वचन मात्रासाठी प्रगटलो कोरडे काष्टी, दुर्वासा वाईला पाठी, त्वाही दिठी देखील. केवळ वचन मात्र, की जो माझं नाम घेतो, जो माझी भक्ती करतो, त्याच्यासाठी मी अविरतपणे त्याच्या पाठीशी मी असतो. महाराजांचं बोधवचन, जो जो नाम घेतो त्याच्या आजूबाजूला मी घुटमळत राहतो. तो कसा आहे याचा शोध त्यांनी घेतला. आणि भागवतातली कथा आपल्याला माहिती आहे की त्या छोट्याशा 8 वर्षाच्या भगवान भक्त प्रल्हादासाठी मी वाळलेल्या काष्टातून प्रगट झालो, त्या खांबामधून मी प्रगट झालो. का? तर तो माझं अखंड स्मरण करत होता, तो माझी अखंड भक्ती करत होता. हे तर तू उद्धवा पाहिलेलं. दुर्वासाला मी पाठीवर वाहून नेलेलं तू पाहिलं. दुर्वास ऋषी आपल्या सगळ्यांना माहिती. त्याच्यासाठी सुद्धा मी प्रकट झालो. पुढे म्हणाले, मनसी देव ज्याचा आज्ञाधारू, कर्म होय तेथे किंकरू, होय त्याचे किंकरू, तरी ज्ञाते यथेष्टाचारू, विषयी चारू विचारती. की असा जो ब्रह्मज्ञानी भक्त असतो, सगळे वेद त्याचं सेवक बनतात. आणि विधी निषेध नावाचा जो प्रकार आहे, तो विधी निषेध त्याच्या जीवनामध्ये त्याचे दास म्हणून राहतात. म्हणजे निषिद्ध कर्म त्याच्याकडून घडतच नाही, घडणं शक्यच नाही. ही ग्वाही भगवंत उद्धवाला भक्तांची देतात. ज्ञात्यासी स्वेच्छा विषयाचरण, सर्वथा न घडे जाण, तेही विषयाची लक्षण सावधन परीयसी. ज्यासी दग्धपट अभिमान, मिथ्या प्रपंचाचे भान, मूर्षा विषयांचे दर्शन, विषयाचरण त्या नाही. दयासी प्रपंचाची आवडी, विषयाची अति गोडी, येथेच्छा चरणाची ओढी, पडे साकडी दयासी. ज्ञातयांच्या ठाई सत्यत्व विषयो नाही, मा भोगावया काही, अभिलाषी पाही तो होईल. आत ज्ञातयाचे कर्म, ऐक सांगो त्याचे वर्म,
नातळता मनोधर्म क्रिया कर्म आचरती. 10व्या श्लोकातली ही शेवटची ओळ होती. आपण काल 10वा श्लोक सुरू केला होता. साधारण 102 ते 119 ओव्यांपर्यंत, म्हणजे जवळ 17-18 ओव्या एका श्लोकावर तो श्लोक आपल्याला समजावं म्हणून नाथ महाराज सांगतात की जिथे जिथे म्हणून मला प्रगट व्हावं लागेल तिथे तिथे मी प्रगट होईल. हे सगळं सांगत असताना त्या ज्ञानी पुरुषाचं आचरण कसं असतं, या 5-6 शेवटच्या ओव्यामध्ये ते म्हणाले की ज्ञानी पुरुष हा यथेच्छाचरण करत असतो, म्हणजे त्याच्या इच्छेप्रमाणे वागताना तो आपल्याला दिसत असतो. यथेच्छाचरण, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मनामध्ये असं असतं की तो यथेच्छाचारी असूनही, मनाप्रमाणे वागणारा असून सुद्धा त्याला नीती अनितीचं बंधन नसतं, असा एक गैरसमज नाथ महाराज म्हणाले असू शकतो. पण तो गैरसमज, तो यथेच्छाचारी असला, यथेच्छा आचरण करणारा असला, मनाप्रमाणे वागत असलेला दिसत असला तरी नीतीची बंधनं तो सहजतेने पाळतो, असं नाथ महाराज सांगितलं. की ज्ञानी पुरुष जेव्हा मनाप्रमाणे वागतो असा आपल्याला दिसतो, तो यथेच्छाचारी असला तरी स्वैराचारी नसतो, असं स्पष्ट नाथ महाराज आपल्याला सांगतात. थोडासा अगदी बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास नाथ महाराज करून सांगतात. पुढे म्हणतात, माफ करा, की इंद्रियाचं भोग जे असतात, असा ब्रह्मसंपन्न, असा ज्ञानी खरा भक्त हा समाजामध्ये तुमच्या माझ्या बाजूलाच वावरत असताना दिसतो. पण म्हणाले कितीही इंद्रिय भोग त्याच्या वाट्याला आले तरी त्या भोगांपासून तो नेहमी अलिप्त असतो. त्याची वृत्ती इतकी कमालीची, नाथ महाराज म्हणाले, अलिप्त असते की आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. आता हे सगळे सिद्धांतिक दृष्टांत जरी असले तर याला संतांच्या जीवनातलं उदाहरण घेतल्याशिवाय लक्षात येणार नाही की तो कसा अलिप्त असतो. 4 मार्च 1973 पूज्य सद्गुरू प्रल्हाद महाराजांची रौप्य तुला त्यांच्या 81व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अकोल्याला की महाराजांना वाढदिवस केलेलं अलिप्त असतात, नकोच म्हणाले. पण सगळ्या भक्तांनी महाराजांना विनंती केली, महाराजांच्या धाकट्या भावाला सांगितलं, आणि महाराजांशी बोलण्याची प्राज्ञा या बाबतीत तर कोणीच नाही तुमचा. तुम्हाला सांगतो की अगदी महाराजांचं वय 78-79 वर्षाचा असेल. 87व्या वर्षी महाराजांनी दिलं ठेवलं. 78-79व्या वर्षी एका भक्ताला असं वाटलं की आता महाराजांचं वय झालं, आता काही महाराज म्हणणार नाही, म्हणून एक मोठा असा फोटो करून खेरड्याला आणला आणि रामानंद महाराजांच्या त्या मंदिरामध्ये जुन्या ठेवलं. महाराजांना काही माहित नव्हतं. महाराज असे चालत चालत आले सेवेकऱ्यांबरोबर, एक हाती, एक त्याच्या खांद्यावर हात, एका हातात काठी घेऊन, आणि नेहमी नजर अशी खालीच असायची ना, असं असं कधी पाहायची सवयच नाही, म्हणजे ती इच्छाच नव्हती. खाली आपलं पाहून सद्गुरूंचं सरळ असं येता येता पुढे आले, त्यांना दिसलं, अरे आपली मोठी तसबीर लावलेली, उजव्या हातातच काठी होती, काठीने फोडून टाकली. वा 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 म्हणजे तिथे जेवढे सद्भक्त होते छान, म्हणजे माझ्या समोर माझे फोटो लावायला लागले. चांगली गोष्ट, थोडं तर काही वाटू द्या, रामानंद महाराजांच्या समोर माझी तसबीर ठेवता म्हणाले, तुम्ही काढून टाका म्हणाले. कधीही मोठ्या आवाजात न बोलणारे महाराज त्या दिवशी तसं बोलले. प्रसंग मी तुम्हाला सांगत होतो की 4 मार्च 1973 महाराजांच्या रौप्य महोत्सव अकोल्याला 8 दिवस फक्त अखंड अन्नदान, अखंड नाम, अखंड सगुणोपासना, 13 कोटी जपाची समाप्ती,
जर तुम्हाला पुढच्या वर्षी माझा वाढदिवस करायचा असेल तर वर्षभर जप करा, त्या जपाचा सांगता यज्ञानी करा, अन्नदान भरपूर करा आणि मुख्य कोणालाही पैसे मागू नका. सत्पुरुषाला देहात असताना खूप काळजी घ्यावी लागते. पण महाराजांचे शिष्य परिवार तितका की कोणालाही पावती पुस्तकाची गरज काही पडली नाही. महाराजांच्या कृपेने 8 दिवस अकोल्यामध्ये फार सुंदर कार्यक्रम झाला. आजही अनेक लोक आहेत की ज्यांनी हा कार्यक्रम पाहिला. कार्यक्रम झाला आणि अकोल्याच्या एका सद्भक्ताकडे महाराज थांबलेले होते 4 दिवसांनी. महाराज आता 8 दिवसाचा उत्सव झाला, थकला, जी माय तुम्ही दोघे आमच्याकडे थांबा म्हणून महाराज 8 दिवस विश्रांतीसाठी भक्तांच्या आग्रहानुसार अकोल्यात थांबले. आणि त्या एका सद्भक्ताकडे महाराज राहिले. मला सांगायचं काय की त्यांना भोग येतात, ते भोग भोगताना दिसतात, पण त्या भोगांपासून ते कसे अलिप्त असतात हे जे नाथ महाराजांना हा जो सिद्धांत आपल्याला सांगायचा आहे की जी वृत्ती त्या ज्ञानी ब्रह्मसंपन्न पुरुषाची कशी वृत्ती असते, त्याची अलिप्तता कशी असते, हे मला तुम्हाला सांगायचं. असं सकाळचं महाराजांची काकड आरती पूजा वगैरे झाली, महाराज जप करत असतील. ते महाराजांचा जप झाला, गुरुगीता झाली, आत्मारामाचं सांगणं झालं. अखंड जपामध्ये आपलं सगळं अन्निक जरी आटोपलं तरी आलेल्या माणसाची किंवा ज्यांच्याकडे विचारलं, हा कसं काय चाललं तुमचं, मी तुमच्या साडूभावाचे मांस पुतले काय करता, अशी चर्चा महाराजांनी कधीच कोणाच्या घरी केली. आपण होऊन बोलतच कारण एक क्षणही त्यांना वेळच नव्हता. का वेळ नव्हता? रोजचा 60,000 जप जर करायचा, 600 माळा, तर तो माणूस कशाला कोणाशी बोलेल? आताच पहा आपल्या 13 कोटीचा जप झाला, आपलंही बोलणं किती कधी झालं, आपलंही बसणं किती. खरं सांगा, आपण गेलो पटकन की काम आटपलं की हातात माळ घेतो की नाही, यायला लागलं की नाही, एवढी कृपा आहे त्यांची. खरं म्हणजे हा माझा अनुभव सांगतो की असं वाटतं का माळ सोडून राहून नये आपल्याला. तेवढ्याच आजची संख्या जास्त होईल, 13 कोटी लवकर व्हायला पाहिजे. पण आपण जर लोकांना सांगतो आपलं जप आधी झालं पाहिजे, आहे की नाही. एक साधी आपण एका कुटुंबात महाराज असे जप करत बसलेले होते. तेवढ्यात एक महान सद्भक्त महाराजांचे आहे. म्हणजे सत्पुरुषांना सुद्धा सद्गुरूंशी कसं बोलावं, सद्गुरूंशी कसं वागावं ज्ञानच नसतं. अज्ञान मी लेकर म्हणूनच ते सिंधुताईने लिहून. आणि ते आले आपले सद्भक्त, मग म्हणले महाराज आता तुमची रौप्य तुला झाली अकोल्यामध्ये, तर मग आता सुवर्ण तुला करावं लागेल म्हणले तुमची. मग सुवर्ण तुला होणार आहे का तुमची? काय बोलावं. पण पुढे ते येणाऱ्या शांतीचं वर्णन मी म्हटलं तुम्हाला. एक शांती ब्रह्म प्रतिष्ठान नगरीमध्ये झालं 16व्या शतकात, आणि 20व्या शतकामध्ये दुसरं शांती ब्रह्म आपल्याला पाहायला मिळालं. ते म्हणजे समर्थ सद्गुरू परब्रह्म असलेले प्रल्हाद महाराज. माळ करता करता माळ झाल्यावर म्हणले, त्याच्याकडे पाहून हसून म्हणले, बाळ म्हणले तसा भोग असेल तर तेही होईल. एवढंच म्हणले, तसा जर माझा भोग असेल, माझी सुवर्ण तुला व्हावी, असा जर भोग असेल तसं शांत. तो सुवर्ण रौप्य तुलेचा भोगही मी भोगला, आता सुवर्ण तुला व्हायचं असेल माझ्या नशिबात तर तेही होईल म्हणाले. पण सत्पुरुषांचं, ब्रह्मज्ञानी पुरुषाचं सगळ्या गोष्टींकडे पाहत सज्जनो, हे कशासाठी? आपण अगदीच त्यांच्यासारखे होऊ असं नाही, पण माझा बाप, माझी माय जर अशी वागली तर लेकरांनी तसं वागावं याची जाण आपल्याला आहे. मग थोडा तरी प्रपंचातला आपला आसक्तीचा भाग अशा श्रवणाने कमी होतो. परमार्थामध्ये श्रवणाला आपण काल विषय पाहिला की श्रवणाने मनुष्य ज्ञानी बनायला लागतो. हळूहळू आपल्यातला एक एक विकार, एक एक वासना, एक एक आसक्ती, एखाद्याचं ममत्व जर कमी होत गेलं ना, तर परमार्थाच्या मार्गावर महाराज आपल्याला पुढे देतील, यात काही शंका आहे. म्हणून ते म्हणाले की ब्रह्मज्ञानी पुरुषाचं असं असतं की इंद्रियाचा भोग त्याच्या वाट्याला आला तरी पण त्याची वृत्ती अलिप्त असते. आलं का? म्हणजे आज पूर्णाची पोळी खायला मिळाली तरी खूप आनंद नाही, आणि उद्या एखाद्याच्या घरी गेल्यावर पटकन ते म्हणे की शिळी भाकरी ठेचा खा, तर आपल्याला दुःख होता कामा नये. आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस दुःखाचाच नसतो, सुखाचाही नसतो. म्हणून आपली वृत्ती जर स्थिर राहिली तर आपण सुद्धा त्या सुख दुःखाला
त्या पद्धतीने पाहू शकतो. पण त्याच्यासाठी सत्संगाची, नामाची गरज आहे. आणि होतं निश्चित होतं, हळूहळू होतं बरं का, एकदम होत नाही. आणि हळूहळू झालेलंच चांगलं. आता बघा, हळूहळू आपल्या माळांची संख्या वाढायला लागली आणि हळूहळू आपल्याला खरंच प्रेम यायला लागलं बरं का, खरंच नामाबद्दल प्रेम यायला. कालच विष्णुपुरीकर माऊली म्हणाले ना की भगवंत काल नाथ महाराज आपल्याला सांगत होते, आणि काल जर सगळ्यांनी संध्याकाळचं प्रवचन मन लावून वाचलं असेल तर आपला जो विषय नाथ भागवतामध्ये इथे झाला तोच प्रवचनामध्ये निघाला की भगवंत ते विघ्न कसं करतो. विष्णुपुरीकर माऊलींनी काल अनुभव सांगितला, अंगावर खरोखर काटा येण्याचा. त्या म्हणाले भोजन प्रसाद घेत, म्हणजे घरी भोजन करत होत्या, भात खाल्ला, इकडे जपाला यायचं होतं, पटपट कदाचित जेवून इकडे यावं अशी धावपळ असते माणसाची, नाही येऊन बसू, तेवढ्याच माळा होती. आणि तो भात त्या अन्न नलिकेमध्ये असा अडकला की तो खाली पण जाईना आणि वर पण येईना. पाणी प्यायला तर पाणी खाली जाईना. असं क्षणभर अशी अवस्था झाली त्यांची की आता आपला अंतकाळच आला. इतक्या वेदना, कासाविसी ज्याला म्हणतात ना, ती कासाविसी श्वास बंद पडताना किंवा अन्न नलिकेत काही गेल्यावरच होते बरं. याचा अनुभव थोडाफार आपल्या सगळ्यांना आला. त्या म्हणाला 1, 2, 5 सेकंद असं झालं की आता आपण संपलो. आणि त्या क्षणी आठवण आली की मागच्या आठवड्यात 13 कोटीचा संकल्प सोडला. महाराज, माझा संकल्प हो, माझं नाम आठवलं. हे आठवणं ही त्यांची कृपा नाही. आणि ज्या क्षणी हे आठवलं त्याच्या दुसऱ्या सेकंदाला त्या म्हणाल्या अशी काही उलटी बाहेर पडली की सगळा भाग पडून गेला आणि एका क्षणात तो जीव रिलॅक्स झाला. सज्जनो, ग्रंथात किती मी सांगू द्या, तुम्ही ऐकू द्या, आत्मानुभूती, स्वतःला आलेली जी अनुभूती असते ना, ती कासावीसी. त्या ठिकाणी आठवलेलं नाम म्हणजे अगदी जर नामाचा अभ्यास असला तर संकटाच्या काळी अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरी त्या सांभाळी अंतरबाई, माऊली म्हणाली. सज्जनो, हा अनुभव इथे आपल्याला आता 21व्या शतकात का आला? काय काय नामाचं महात्म्य महाराजांनी आपल्याला बोटाला धरून दाखवलं नाही का? किती गोड आहे ते सगळं. म्हणून म्हटलं ना, या चिंतनातून बाहेरच या वाटत नाही. हा 1 तासाचा नाथ भागवताचा निरूपणाचा भाग असतो, पण दिवसभर त्याचं चिंतन राहतं. काय तसं आपल्याला त्या नाम घ्यायचंय. आता नाम घ्यायचं सज्जनो, असं आपण आपला सूक्ष्म देव त्या नामाच्या वेष्टनाने आपल्याला भरवून टाकायचं. आणि एकदा तो भरला की आनंदच आनंद, आणि सध्याही आनंदच आहे. आणि बघा, हळूहळू होईल ते होईल. खूप चिंता आता वाटत नाही. एकदम आपण चिंतामुक्त झालेलो नाही, होणारही नाही एकदम, पण बऱ्यापैकी चिंता, माझं काय होईल आता, उद्या काय होईल, हा जो पहिल्यांदा यक्ष प्रश्न वाटायचा, आज तेवढं वाटत नाही का? एवढी त्या नामाची कृपा आहे. ते बाबा म्हणायचे ना, मला ते सांगा वाटतं की आपण जपाला बसताना जसं आपण महाराजांची प्रार्थना करतो ना, तसं ते श्रीराम जय राम जय जय राम इथे जे लिहिलं तो डोळ्यासमोर आणायचा, त्या नामालाही प्रार्थना करायची. कारण तेच सद्गुरू आहे, तेच नाम आहे, तोच परमात्मा. की नामा, मला तुझं प्रेम लागलं. नामा, माझ्याकडून तू तुझं स्मरण करून घे. काय होतं, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने आपण जेव्हा शरण जातो ना सज्जन, तर तो भाव आज नाही उद्या, उद्या नाही परवा, निश्चित निर्माण आपल्यामध्ये. आपण त्या मानाने खूप बरे, आपल्याला त्या मानाने खूप कमी अहंकार, आपण पटकन सरेंडर व्हायला लागलो आता. आणि वन्स तुम्ही एकदा छानपैकी आनंद शरणागतीला गेलात ना, आनंद शरणागती जाणं म्हणजे आपण आपल्या आईच्या खांद्यावर निवांत, आपली आई आहे, एवढं आपण मोठं झालो असं कधी समजूच नाही. मी लहानच आहे, मी लहान. भगवंताशी वागताना व्यवहारात आपण ज्या पद्धतीने वागतो तिथे काही सांगायची गरज नाही, पण मनातला भाव उपासनेच्या वेळेला, मनातला भाव नामाच्या वेळेला सज्जन असा पाहिजे. आणि तो तसा जेव्हा जेव्हा होतो तेव्हा नाथ महाराज जे म्हणतात की असा ब्रह्म संपन्न ज्ञानी पुरुष असा होतो. आणि हळूहळू तो कसा होतो बघा, पुढे म्हणाले की असं अलिप्तता त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते. पुढे म्हणाले की भगवंत स्वतः सांगतात की अरे, असा भक्त जेव्हा होतो ना, तर देव त्याचा आज्ञाधारक बनून त्याचा किंकर बनतो, त्या भक्ताचा. पुढे म्हणाले, खऱ्या ज्ञानी पुरुषाच्या हातून स्वैराचारी विषयोपभोग कधीही घडत नाही. त्याच्या ठिकाणी अभिमान असतो, पण तो, एक सुंदर उदाहरण तिथे दिलं त्यांनी की त्याच्या ठिकाणी, म्हणजे मनामध्ये आपल्या असा प्रश्न असतो की
काहीतरी अहम, काहीतरी अभिमान असल्याशिवाय कर्म कसं घडेल? नाही का? मला संध्या करायची आहे की नाही, मला उपासना करायची, एवढा तर अहम असल्याशिवाय ते कर्म घडेल का? पण असा प्रश्न नाथ महाराजांनी शंका घेऊनच सांगितला की तुमच्या मनामध्ये असं येईल की जिथे अभिमान नाही, थोडाही अहंकार नाही, तर मग कर्म कसं घडेल? निरहेतुक निरंकारी जर असेल तर कर्म घडणारच नाही. पण नाथ महाराज म्हणतात की तो जो ज्ञानी पुरुष आहे सज्जन हो, त्या ज्ञानी पुरुषाच्या जवळ अहंकार असतो. पण तो अहंकार कसा असतो म्हणाले? एखादं जळालेलं वस्त्र आहे, ते जळून गेलंय, त्याला फक्त आकार आहे. जळून गेल्यानंतर त्या वस्त्राला फक्त आकार आहे, पण त्याला वस्त्रपणा नाही. तसा त्यांच्याकडे अहंकार आहे, पण त्याच्यात अहमनत्व नाही, अभिमान नाही. असा ज्ञानी पुरुषाचा कर्म करण्यापुरता अहम किंवा अभिमान असतो, असं नाथ महाराज सांगतात. पुढे म्हणाले की ज्ञानी पुरुष हा समूळ, एवढं म्हणून त्याचा अगदी, बघा आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला की आता ज्या क्षेत्रात आम्ही काम केलं त्या क्षेत्रातच सांगतो की ते जास्त लक्षात येतं की एखाद्या वर्गात चांगली 10-12 मुलं खरोखर छान अभ्यास करणारे असतात आणि त्यातल्या त्यात जे मेरिटोरियस असतात, खूप जिनियस किंवा एक्स्ट्रा ब्रिलियंट असतात, तर त्यांच्या विषयांच्या संकल्पना इतक्या स्पष्ट असतात, त्यामुळे पुढच्या संकल्पना समजून घ्यायला बेसिक कन्सेप्ट त्यांचे इतके क्लिअर असतात की पुढे समजून सांगायला त्यांना एकदा सांगितलं की समजून जातं. तसं बाकीच्या विद्यार्थ्यांचं नसतं. तसं ज्ञानी पुरुषाच्या बाबतीमध्ये काय असतं की त्या ज्ञानी पुरुषाला हे आजूबाजूचं विश्व, आपला प्रपंच हा सगळा मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे पुन्हा पुन्हा मी सांगेन की जे खरं भासतं पण खरं नसतं. आपण सगळेजण सिरियल्स पाहतो, गुंगून जातो त्या कथेमध्ये, एकही एपिसोड उद्याचा आपण सोडत नाही की वेळ आले की बस बाकी सगळं बरं आहे माळ घेऊन बसू, पण पाहतो आपण. तर त्या कथानकामध्ये आपण किती बरं माहिती आहे की नाही, ही अभिनेत्री खोटी, हिचं नाव खोटं, ही कथा खोटी, पण दिसते की नाही खरी खरी, पाहतो की नाही आपण रोज, त्याच्यातून आपण आनंद घेतो की नाही, तो क्षणिक आनंद आहे. पण उपनिषद असं सांगतं की आनंदो ब्रह्म दिव्य जाना, जिथे जिथे म्हणून आनंद आहे तिथे ब्रह्म आहेच. तर तो क्षणिक आनंद आपण घेतो. आपल्याला सगळं माहिती की सिरियल खोटी, हा पण असं म्हणत ते बटन दाबलं की टीव्ही सुरूच होतो. मग ते खोटं आहे का? पण ते खरं आहे का? ते शाश्वत आहे का? ते शाश्वत सत्य आहे का? नाही. मग त्याला म्हणायचं मिथ्य, की जे खरं भासतं पण खरं नाही. हे जितकं सिरियल, नाटक, सिनेमामध्ये आहे, अगदी शास्त्र असं सांगतं की तुमचं संपूर्ण जीवन हे असंच आहे. हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, ही माझी आई, आई गेल्यानंतर कुणाचं काही अडत नाही. किती सत्य मला सांग. म्हणून त्या ज्ञानी पुरुषाचा जो कन्सेप्ट आपल्याला नाथ महाराज की तो त्याची संकल्पना स्पष्ट आहे की माझ्या बाजूचं जेवढं दृश्य विश्व आहे, जेवढं माझा हा ग्रस्ताश्रम, हा प्रपंच मला दिसतो, अर्थात तो मिथ्या आहे हे त्याला स्पष्टपणे समजल्यामुळे इंद्रिय सुखाला देखील तो मिथ्याच मानतो आणि देह सुखाच्या मागे हा ज्ञानी पुरुष कधी लागत नाही. पुढे म्हणाले ज्याला प्रपंचाची आवड असते, शेवटची जी ओळ आली ना इथे, की ज्यासी प्रपंचाची आवडी विषयाची अतिगोडी येथे छा चरणाची ओळी पडी साकडी तयासी, की ज्याला खरोखर या प्रपंचाची मनापासून आवड आहे ना, किंवा या वासनांच्या ज्याला तृप्ती करायची आहे, इंद्रिय भोगाची ज्याला अतिशय गोडी असते, तो मनसोक्त देहसुख या प्रपंचामध्ये भोगण्याची वासना त्याला होते, त्याची ओढ त्याला कायम लागत असते. आता मनोधर्माला न शिवता म्हणजे फलापासून मिळणाऱ्या सुखामध्ये मनाने न गुंतता सर्व कर्माचरण करणं हे ज्ञानी पुरुषाच्या कर्माचं वर्म आहे. ते म्हणाले इथे शेवटी की सत्यत्वे ज्ञातयाच्या ठाई सत्यत्व विषयो नाही, मा भोगावया काही
अभिलाषी पाही तो होईल. आता ज्ञातयांचे कर्म एक सांगो ज्याचे वर्म, नातळा मनोधर्म क्रियाकर्म आचरती. अगदी नाथ महाराज स्पष्ट स्वच्छ आपल्याला सांगतात की मनोधर्माला न शिवता, म्हणजे अपेक्षाच नाही. मनोधर्म पटकन, मनोधर्म काय असं माहितीये का, की मी हे केलं की मला हे प्राप्त व्हावं अशी घट्ट मनाची इच्छा असणं, हा सर्वसामान्य मनोधर्म. की मी हे केलं तर मला याचं फळ असं मिळावं, नाही का. किती असतं, आत्ता वरण भाजी पोळी फुलाची पोळी केली, त्या यजमानाने तोंडात घास घातलं पटकन ते छान झाली पाहिजे, एवढी अपेक्षा असतेच की नाही. चूक आहे असं मी म्हणत नाही, पण संपूर्ण प्रपंच, संपूर्ण गृहस्थाश्रम जगत असताना काही अभिलाषाच नाही, फळाची अभिलाषाच नसताना सुखात मनाने न गुंतता सर्व कर्म आचरण कर ज्ञानी पुरुष आपलं कर्म अतिशय सहजतेने करत असतो. हे ज्ञानी पुरुषाचं शेवटचं वैशिष्ट्य श्रीनाथ महाराज आपल्याला सांगतात. पुढे म्हणाले, गुणदोषातीत ज्ञाता. आता 11वा श्लोक सुरू झाला. गुणदोषातीत ज्ञाता तो निषेधी न वर्ते सर्वथा, परी भ्याले पण चित्ता नाही तत्वता तयासी. तो विहितही कर्म करी ते गुणत्वे बुद्धी न धरी, कुलाल चक्राची ये परी पूर्व संस्कारी वर्ततो. संकल्पू नाही वृत्ती हेतू स्फुरेना चित्ती, ऐसी कर्म ज्ञाते करीती शरीर स्थिती केवळ. तेथे सत्कर्म सिद्धीच गेले तेने फुगेना म्या हे केले, अथवा माझारी विकळ पडले तेने तग मलिकेपणे नाही. पुढे सांगतात, गुणदोषांच्या पलीकडे गेलेला हा जो ज्ञानी पुरुष असतो सज्जन हो, हा अगदी पहिल्यांदाच त्यांनी सांगितलं की तो निषिद्ध कर्म तर कधी त्याच्याकडून स्वप्नात देखील घडत नाही, देहाने तर घडणं शक्यच नाही. असा या ज्ञानी पुरुषाच्या बाबतीमध्ये दुसरं वैशिष्ट्य सांगितलंय की त्याच्या चित्ताला भय नसतं. आणि महाराजांनी पहिल्यांदा सांगितलं की जसं जसं नाम वाढत जातं तसा तसा माणूस निर्भय होत जातो. किंबहुना ज्ञानी पुरुषाचं खरं वैशिष्ट्य निर्भयता असते. किती किती निर्भयता असते. अखंड ज्ञानात ब्रह्मज्ञानामध्ये राहणारा पुरुष, मला वाटतं 56-57 सालची गोष्ट आहे, आणि श्री महाराज त्यावेळेला बैलगाडीने प्रवास करायचा, त्यात दुसरं वाहनच नव्हतं. बुलढाणा जिल्ह्यातल्या एका खेडेगावातून दुसऱ्या खेडेगावामध्ये महाराज चाललेले होते. 50 ते 60च्या दशकातलं पावसाचं प्रमाण, गावोगावाच्या शेजारी असलेले जंगल आपल्या सगळ्यांना माहिती. रामानंद महाराजांचा जन्मोत्सव होता, त्याच्यासाठी म्हणून काही सद्भक्तांनी बोलवलेलं होतं की महाराज जन्मोत्सवासाठी 8 दिवसाचा उत्सव आहे, भिक्षेसाठी म्हणून महाराज गेले. प्रभाकर काका नावाचे एक गाडीवान त्यांच्याबरोबर. बरीच पोते भरलेली होती, ती गाडीमध्ये ठेवलेली होती. महाराज म्हणाले, अरे त्या बैलांना ओझं येतो, तू काय कर, फक्त जेवढं धान्य पोते आहेत तेवढे घे आणि तू समोर थोडस बैस, मी काही गाडीत बसत नाही, बैलांना जास्त त्रास होईल म्हणाले, तर मी पुढे चालतो, तू माझ्या मागे. दुपारचा भोजन प्रसाद घेऊन महाराज साधारण 2-2:30च्या दरम्यान निघाले. मागे बैलगाडी, त्याच्यावर प्रभाकरराव प्रभातकर म्हणून ते गाडी चालवत होते, आणि महाराज समोर हातात माळ घेऊन जप करत, पाऊल वाट, सडक वगैरे काही नव्हती. जंगलातून असे महाराज निघाले. मला सांगायचं निर्भयता काय असते. जप करत 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 महाराज श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय. बरं, महाराजांचं पुन्हा सांगतो वैशिष्ट्य की असं पुढे पाहिलं, इकडे कोणतं झाड आहे, हे किती मोठं आहे, ते किती आहे, हे कोणतं झाड, काही विषय फक्त नाम. विषय समोर, चरणांच्या समोर सद्गुरूंची चरण कमल
मुखामध्ये नाम आणि कानाने ते नाम श्रवण करायचं. आपली दृष्टी कायम खाली, कारण सद्गुरूंचे चरणकमल खाली येते. असे महाराज करत गेले आणि गाडी चालली आणि प्रभाकरराव गाडी चालवायला लागली. त्यांची डुलकी लागल्यासारखी झाली की काय, आणि लक्षात आलं की बैल फारच हळूहळू चालायला लागले. बैलांची चालण्याची गतीच एकदम कमी झाली आणि थोडं पुढे जाऊन पाहिलं तर बैल थांबायचं आले, पुढे जायच ना. तेव्हा प्रभाकररावने समोर पाहिलं तर महाराजांच्या पलीकडून एक वाघ येत होता. वाघ त्यावेळेला जंगलातला मोठा पट्ट्याचा अतिशय मोठी शरीरयष्टी असलेला वाघ समोरून येत होता. महाराजांचं लक्ष सुद्धा नाही. महाराजांपासून एक 15 फुटावर तो महाराज आणि महाराजांच्या मागे 4 फुटावर यांची बैलगाडी. बैल तिथेच थांबले, जायलाच तयार. प्रभाकररावला काही कळच नाही. ते छान वयाने लहान होते, काय इतकी भीती वाटू लागली. यंत्र श्रीराम जय सुरू झालं वाघाला पाहून. सज्जनो, घडलेली घटना, वाघ समोर आला. महाराज थोड्या वेळ थबकले. त्या वाघाने महाराजांकडे पाहिलं, महाराजांनी वाघाकडे पाहिलं शांतपणे, आणि तो वाघ महाराजांकडे पाहत 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 शांतपणे निघून गेला. तो इकडे निघून गेल्यावर मग बैल पुढे. महाराजांच्या चित्तवृत्तीमध्ये यत्किंचितही बदल घडला नाही. किंबहुना त्या वाघाकडे पाहताना सुद्धा तो रामरूप आहे ही जी दृष्टी त्या वाघाला कळाली, आणि तोही शांतपणे मला वाटतं दर्शन घेऊन निघून गेले. जे हिंस्त्र शापद आहेत त्या हिंस्त्र शापदांना सुद्धा तुमची व्हायब्रेशन्स कळतात. काय होतं, प्राणी आपल्याजवळ येत नाही. अहो, लहान पोरं येत नाही काही आपल्याकडे, इतके आपले व्हायब्रेशन्स आहेत. तर आपले जे चित्तवृत्ती शांत असतील ती व्हायब्रेशन्स त्या प्राण्यांना कळतात, कारण परमात्म्याने त्यांना ते व्हायब्रेशन जाणण्याची शक्ती दिलेली आहे. जेव्हा तुम्ही शांत राहता, नेहमी एक येणारा अनुभव असतो, ज्यांच्याकडे कुत्रे त्यांच्याकडे गेल्यावर आपण जास्त घाबरलेलो असतो. आपली धडधड सुरू झाल्यामुळे ती धडधड त्याला कळते, ते त्याला वाटतं हे मला मारायला, मग आपल्याला वाटतं ते आपल्याला चावायला. आपली जी चित्तवृत्ती शांत असते, तुम्ही शांत राहून तर पहा. कुत्रा एवढा मोठा डॉबरमॅन, तो आमच्या समोर आला, तुम्ही शांत सांगता, करून तर पहा. हिरवी तर पळून जाऊ शकतच नाही. मग शांत श्रीराम म्हणत उभं राहायला काय हरकत. तुम्ही शांत राहिल्यावर तो हिंस्त्र असलेला प्राणी शांत व्हायला त्याला 2 मिनिटं लागतील. तो येईल, तुम्हाला फक्त हुंगेल तो कुत्रा. तोपर्यंत शांत राहणे की शांतता आपल्याकडे नाही, तेवढी निर्भयता आपल्याकडे नाही. असं मला वाटतं की आपण कुठेतरी नाम कमी पडत असत. संतांच्या बाबतीमध्ये इतके शांत असतात ते, आणि त्या नामाने त्या साधनेने ती दृष्टी अशी होते, तो आणि मी. जे नाथ महाराज इथे सांगतायत ते सगळं आपल्या संतांना लागू पडतं. ब्रह्मचैतन्य, आनंद सागर, ब्रह्मानंद, रामानंद, प्रल्हाद महाराज या सगळ्यांना हे असंच्या असं लागू पडतं. निर्भयता ही जी येते ते म्हणाले अशी येते. ते म्हणाले की तो विहित कर्म करत असताना आपल्याला जरी दिसला तरी त्याच्या चित्ताला भय ठाऊकच नसतं. किती भय ठाऊक नसतं. इकडे वाघ आणि इकडे एका 5 दिवसात 4 मृत्यू, एवढी भयावह परिस्थिती. अगदी महाराजांना तुम्ही महाराज न समजता एक व्यक्ती म्हणून जरी आपण महाराजांचं जीवनचरित्र पाहिलं तर किती अलौकिकता. एवढी अलौकिकता कशी आली असेल, त्याचं सूत्र काय असेल की त्यांना दुःखच होत नाही. म्हणजे ते आनंदाच्या कोणत्या पातळीवर असतील. आपल्याला आनंद आहे सध्या, फक्त एक फोन यायची गरज आहे. एक फोन जर आपल्या मनाविरुद्ध आला तर आपला आनंद कुठे होता, म्हणजे उजव्या खिशात होता का डाव्या खिशात, आपल्याला कळत. पण त्यांचा आनंद कधीच कमी होत नाही. मग तो कोणता आनंद असेल, तर तो ब्रह्मानंद. आणि तो मिळाला कशाने? नाम, साधना आणि ज्ञान. ज्ञान सुद्धा महाराज म्हणाले मला अज्ञानी माणूस फार आवडतो. आपण अज्ञानी का, तर म्हणे सांगितलेलं पटकन ऐकतो, आचरणाला सुरुवात करतो आणि लगेच त्याला ज्ञानाची प्राप्ती होते. भक्ती आणि ज्ञान याच्यामध्ये मला असं वाटतं की भक्ती आणि ज्ञान
याचा विचार करत असताना वाटतं देगलूरकर महाराजांचंच वाक्य आहे ना ते, दुल्ला महाराज देगलूरकरांचं, की ज्ञानाने पूर्णता येते पण भक्तीने परिपूर्णता येते. ती परिपूर्णता या साधने. पुढे म्हणाले की तो विहित कर्म असताना, तो विहित कर्म करत असताना खूप एखादं कर्म चांगलं घडलं, असं काहीच नाही. आम्ही 25 वर्ष म्हणजे असं काहीच चांगलं कर्म झालं, सद्गुरूंच्या एखादं कर्म करत असताना ते बिघडलं, ते थांबलं, त्याच्यात खंड पडला तरी ते दुःखी होत नाही. आणि एखादं खूप सुंदर कर्म जरी झालं तरी त्यांना हर्षवायू होत, आनंदाचा अहंकार कधी होत नाही. मी केलं असं सत्पुरुष कधीही म्हणत नाही. आणि एखादं कर्म अगदी मनाच्या विरुद्ध जरी घडलं तरी सत्पुरुषांची तगमग होत नाही. इथे आपण आपल्याला आठवतो, एखादी गोष्ट ठरलेल्या वेळात, ठरलेल्या स्पॅन मध्ये जर झाली नाही तर आपल्या जीवाची किती तगमग होते. सद्गुरू प्रल्हाद महाराजांचे 1923 साली त्यांचं रामपंचायतन हरवलं. ही कथा सगळ्यांना माहिती, कथा नाही सांगणार मी. आणि ते सापडायला 3 दिवस लागले. 3 दिवसानंतर महाराजांना पाणी प्राशन करायला जवळपास 5 दिवस लागले. कारण ते आणलं, पुन्हा त्याची पुनर्प्रतिष्ठापना वगैरे वगैरे सगळं करून नैवेद्य दाखवून रामानंद महाराज आले. मग त्याला अभिषेक झाला त्या पंचायतनाला. आणि मग रामानंद महाराजांचं दर्शन घेऊन, अभिषेक घेऊन ते तीर्थ प्राशन करायला 5वा दिवस ओढला. वैशाख म्हणजे मे महिन्यात 5 दिवस महाराजांनी पाणी देखील प्याले नाहीत रामराय मिळेपर्यंत. ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती. आणि हे सगळं झाल्यानंतर साधारण 70-71 साली एका सत्भक्तांनी महाराजांना विचारलं, ती घटना घडून गेल्यावर त्याच्या कुठेच ओहापोह नाही. 50 वर्ष त्याचा कोणा संप्रदायात सुद्धा काल झाली घटना, हो महाराज 4 दिवस पाणी झालं, पुन्हा सगळं विसरून गेलं. 70-71 साली एका सेवेकऱ्यांनी महाराजांना विचारलं की महाराज ते रामपंचायतन जेव्हा हरवलं होतं तेव्हा तुम्ही 3 दिवस पाणी पिलं नव्हतं का 5 दिवस पिलं नव्हतं? त्यांनी आनंदाने आणि फार प्रेमाने विचारलं. याला उत्तर महाराजांनी कसं दिलं? ज्यांच्या बाबतीत हे घडलं त्यांनी मला हे सांगितलं. तेव्हा मी महाराजांना विचारलं, महाराज ते 3 दिवस का 5 दिवस तुम्ही पाणी पिले नव्हते, मग ते कसं झालं? त्याच सद्भक्तांनी मला सांगितलं की त्यांच्या ठिकाणी जर आपण असतो तर ही कथा किती रंगवून सांगितली असते. अरे मग असं झालं, मग मी पाणीच पिलो नाही. महाराज म्हणजे काही आठवत नाही गड्या, झालं असं, एवढंच वाक्य. मी केलं. महाराजांनी देह ठेवल्यानंतर, चरित्र झाल्यावर आज 45 वर्षांनी मी तुम्हाला जेव्हा ही कथा सांगतो तेव्हाही कळते. पण हा सत्पुरुष देहात असताना जेव्हा यांना विचार झालं, म्हणले काहीतरी 2-3 दिवस घेतलं, त्याचं काही महत्व नाही, टाळून टाकले ती गोष्ट. तो विषय वाढवलाच नाही, सांगितलाच नाही. मी काहीतरी वेगळं केलं हा भावच त्यांचा नसतो. याचं कारण काय? तो जो पहिला अक्षर आहे मी, देहबुद्धीचं पहिलं अक्षर मी आहे, त्याच्यावर एवढा मोठा क्रॉस आहे. त्याच्यामुळे त्याला कधीच असं वाटलं की मी हे केलं, मी ते केलं, मी नाही. दुसरं उदाहरण सांगतो. परमपूज्य तात्यासाहेब केतकर म्हणजे वाडेरूप महाराज, 1925 ला वाणी प्रगट झाली आणि 1967 पर्यंत ती वाणी होती. या दरम्यान मालाडच्या मठामध्ये एकादशीचं भजन तात्यासाहेबांनी सुरू केलं. ते भजन जवळपास 12 वर्ष एकादशीला ते भजन सुरू होतं. पुढे काय झालं, काही लोक येणं कमी झाले म्हणा, काय झालं, ते भजन बंद. ते भजन बंद पडल्यानंतर एका सत्शिष्याने त्यांना तात्यासाहेबांना विचारलं, तात्यासाहेब असं कसं काय झालं, आपण इतके वर्ष. अतिशय शांतपणे, कुठला अभिनिवेश नाही. अरे म्हणजे महाराजांची इच्छा होती 11 वर्ष करावं, 12 वर्ष एवढं झालं. आता महाराजांची इच्छा नाही. एखाद्या कर्मामध्ये जर विकल्प आला, खंड पडला, जमलं नाही, त्याचंही दुःख फार करायचं.
म्हणजे सगळ्या सज्जन आपल्याला लक्षात यातून काय घ्यायचं, याचं सूत्र काय की मानवी जीवनामध्ये आपण आपल्या जीवनात सुद्धा जगताना सगळ्या गोष्टी त्यांना साक्षी ठेवून त्यांच्या कानावर घालून कराव्या, पण कशाचाही फार हर्ष करू नये आणि कशाचंही फार दुःख करू नये. याचा अर्थ काय तर सहजतेने वागा, सहजतेने वागणं, तकतक न करणं, दगदग न करणं, अस्वस्थ न होणं, हा खरा परमार्थ. महाराजांच्या याच्यात त्यांनी खूप स्पष्ट सांगितलं की इतके उपास तापास अमक तमक कशासाठी एवढे अस्वस्थता, शांतपणे सहजतेने नाथांना इथे सहजता मला असं वाटतं अपेक्षित आहे. सकल संतांना ही सहजता फार जाणवते. पुढे म्हणाले की मी केलं म्हणून नाही, दुसरं हे अशी या सत्पुरुषांची अवस्था असते. म्हणाले पुढे म्हणाले तेथे सत्कर्म सिद्धी गेले तेने फुगेना म्या हे केले, अथवा माझारी विकल पडले तेने तगमगिले पण नाही. तगमग नको म्हणे, खरं सांगतो तुम्हाला. आणि आपल्याकडे फार असतं, मी म्हणून आपण संकल्प केला हरकत नाही, प्रयत्न करावा की आज एवढे म्हणा नाही झाल्या ना महाराजांच्या समोर छान उभं राहतो. महाराज खूप प्रयत्न केला पण आज 100 नाही झाल्या, आज माझ्या 80च म्हणायला. तगमग नको. हा त्याची बोच थोडी असावी, आणि आज जरा उद्या भरून काढायचा हा परमार्थ. आणि सहजता जर आयुष्यात आली ना, आपण कितीतरी गृहिणी अशा पाहतो पहा, इतके मोठमोठे समारंभ इतक्या शांतपणे त्या करत असतात. म्हणजे आपल्या आजूबाजूलाच असतात, आपली बहीण म्हणा, आपला वहिनी म्हणा, आमची म्हणा, एक वहिनीला इतकी गडबड असते, एका वहिनी एवढ्या शांतपणे कोणतंही कार्य असू द्या घाबरत नाही, वचवच नाही, चिंता नाही. हा करायचंय की 25 माणसं स्वयंपाक उद्या कुठं जर मग भाजी आणून आहो तुम्ही भाजी आणा, बिलकुल काही घरांमध्ये एवढी शांतता इतकी सिस्टमॅटिक पद्धतीने. त्याचं कारण त्या घरातली गृहिणी शांतपणे सगळं करत असते. सूत्र पुन्हा सहजतेने घ्या. इतकी वर्ष झाले आपण स्वयंपाक करतो, इतकी वर्ष झाले आपल्याकडे लोक जेवायला, कशासाठी ताण नको, सहजता प्रेमाने. आमच्याकडे चातुर्मास महाराज तुम्ही करून घ्या, आपण व्यवस्थित आल्या गेल्याकडे लक्ष द्यायचं, प्रत्येकाशी बोलायचं, पाणी सगळ्यांना विचारायचं, एवढं करत आहेत पण ताणाने नाही करायचं, सहजतेने. का सगळी माणसं आपली. आणि जेव्हा तुम्ही हे सगळे माझे असं म्हणता आपोआप ताण कमी होतं. म्हणजे चित्तशुद्धीतले हे सगळे प्रकार महाराजांनी इतक्या सोप्या पद्धतीने सज्जनो आपल्याला सांगितले की ते जर आपण मनापासून आचरले तर नाथ महाराज नवे भगवान कृष्ण आपल्याला सांगतात की अरे मी कायम तुमच्या जवळ आहे. अरे नुसतं जवळ नाही रे, मी तुमच्या सेवेला यायला तयार. एवढ्या मोठ्या अनंत कोटी ब्रह्मांड नाही, जे सगळे ब्रह्मांड चालवतो तो म्हणाला मी तुमच्या पाठीशी, याच्यापेक्षा काय. पुढे म्हणाले कसं, हे म्हणाले हे कसं आहे, हे कशाने साधतं म्हणाले, निद्रिता मागे बैसला वागू, अथवा पुढे आला स्वर्ग भोगू, त्यासी नाही राग विरागू, तैसा लागू ज्ञात्याचा. ज्ञानी पुरुषाचा असं आहे की स्वप्नामध्ये समजा आपण गाढ झोपलो, वाघ आला, काहीच फरक पडत. गाढ झोपलेलो आहे, कोणता तरी स्वर्ग भोग आपल्या जवळ येऊन बसला, आपल्याला त्याचं काही स्मरण नाही, त्याची आसक्ती सजशी राहत नाही. हे जसं आहे अगदी तसं त्या सत्पुरुषाचं जीवन असतं, कशाचीच नाही. कालचं परवाच महाराजांचं वाक्य फार सुंदर वाक्य. मला माहित नसताना माझ्या उशाशी जर कोणी 1,00,000 रुपये आणून ठेवले तर ते मी विष्ठेसारखे बाजूला करेन आणि स्वतःच्या कवेने 4 आणे कमवून आनंदाने. एक वाक्य म्हणजे आसक्ती नाहीच म्हणाले. पुढे अभिमाने कर्म प्राप्ती, त्या अभिमानाते त्यागिती, परी निराभिमाने केवी वर्तती, कर्मस्थिती त्यानगडे. ऐसा विकुल्प दूर करीसी, तेथे स्थिती न कळे इतरांसी, निराभिमानता स्वानुभवेसी, केवी येरासी कळेल. देह प्रारब्धाचे वेळे, स्वभावे सर्व कर्मी चळे, तेथ अज्ञानीचे वेळे, अभिमानू खवळे मी करता अभिमाने मी करता. सज्जनो आता पुढे जो विषय येतोय तो सत्पुरुषांची निराभिमानता कशी असते हा विषयच्या ओव्यात असे निघाले. त्याच्यासाठी थोडस एक छोटं आपण प्रस्तावना पाहू की निराभिमानी माणसांची लक्षणं, सत्पुरुषांची लक्षणं काय. निराभिमानी होणं म्हणजे
देहाहंता शून्य होणं किंवा नसणं, देहाची अहंता, मी देह आहे, मी कोणीतरी आहे, पहिल्यांदा मी देह आहे आणि मग हे सुप्त असतं आणि तो देह सुप्त मी आहे असं म्हटल्यानंतर मग मी कोणीतरी आहे, मी आमका कलेक्टर आहे, मी डॉक्टर आहे, मी चार्टर्ड अकाउंट व्हॉटेवर नाही. तर ते जे आहे ती देहांता नाहीशी होणं, तेव्हाच निराभिमानता येते. आणि नाथ महाराज असं म्हणतात की निराभिमानता हा परमार्थाचा प्राण आहे. दोन गोष्टी आता आपल्या अगदी बॅक ऑफ द माइंड लिहूनच ठेवा की तळमळ भगवंताच्या प्रेमाची, भगवंताच्या भक्तीची, भगवंताच्या नामाची. तळमळ हा परमार्थाचा प्राण आहे. आणि नाथ महाराज सांगतात की निराभिमानता हा सुद्धा परमार्थाचा प्राण. एकदा निराभिमानता म्हणजे मी कोण आहे, तर माझ्या सद्गुरूंचा दास होण्याचा प्रयत्न करणारा मी एक जीव आहे असं लक्षात ठेवावं, काय म्हणजे लक्षात ठेवा. म्हणजे मग कोणी आपल्याला फार मोठा सन्मान दिला तरी आनंद हो, विशेष नाही, नाही दिला तर नाहीच नाही. अपेक्षा न करण्यासाठी ही गोष्ट फार महत्वाची की निराभिमानता तुमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. देहाभिमान सज्जनो हा स्वार्थावर अवलंबून असतो, है की नाही. मुळात सूत्र हेच आहे. स्वार्थाचं मूळ पुन्हा कशात आहे? अपेक्षेमध्ये, आसक्तीमध्ये. आणि तो स्वार्थ, देहाभिमान हा स्वार्थावर अवलंबून असतो. स्वार्थामुळे जर आपण पाहिलं तर साधारणपणे आपल्या जीवनात संघर्षाचं जे कारण आहे तो स्वार्थ. थोडेसे सिद्धांतिक मूल्य आहेत तर ती थोडी अशीच समजून घ्या, तरी मी सोपं करण्याचा प्रयत्न करतो. संघर्ष होण्याचं कारण काय? स्वार्थ. मला एवढा हिस्सा पाहिजे होता 2 भावामध्ये, नाही त्याला जास्तच दिला, मला कमीच दिला. इथून भावाभावामध्ये, घराघरामध्ये जी भांडणाला सुरुवात होती तो स्वार्थ आहे. पुढे म्हणाले जिथे स्वार्थ खूप आहे तिथे स्वस्थता नाही, अस्वस्थताच आहे. आणि जिथे निस्वार्थीपण आहे, नाथ महाराज म्हणतात तिथे शांती आहे. ती शांती निस्वार्थ माणसाबरोबर नांदायला तयार आहे आणि स्वार्थाबरोबर अस्वस्थता ही जोडली गेली. महाराजांचं एक वाक्य आहे, महाराज म्हणाले श्रीमंत, खरा श्रीमंत कोण आहे म्हणाले, ज्याच्या गरजाच कमी आहे तो खरा श्रीमंत. नाही मला ते एसी शिवाय झोपच येत नाही, आमच्याकडे कूलरच आहे पण आता झोपायचंच कसं, गादी नाही, आपण तर खाली झोपूच शकत नाही. ज्यांना अडचणी त्यांच्याबद्दल क्षमा मागून सांगतो, पण आपण जर सहज खाली बसू शकत असेल तर खुर्चीचा अट्टहास कशासाठी? तुमच्याबद्दल नाही. अगदी खरं नम्रतेने सांगतो की समाजामध्ये आपण पाहतो खरं आपण बसू शकतो ना, भगवंतांनी दिले ना पाय. माऊली आमच्या 80 वर्षाच्या आहे, पण अंजली माऊली या वयामध्ये 45 मिनिटं पद्मासन घालून बसतात. 45 मिनिटं सहजतेने पद्मासन घालून मेरुदंड असा एकदम ध्वजासारखा असतो, नमस्ते सदा वत्सले मातृभूमीसारखा. खूपच सिद्धांत चाललेलं म्हणून थोडस विनोदाचा भाग आहे. तर जिथे स्वार्थ नाही तिथे शांती आनंदाने नांदते. आणि म्हटलं ना की गरजा जितक्या कमी असतील, आणि याचा अनुभव आपल्याला घराघरामध्ये पाहायला मिळतो की घरातला पुरुष म्हणा किंवा विशेषतः घरातली स्त्री म्हणा जितकी समाधानी असेल ना, ओके हे का काय आहे, तिथे महाराज म्हणाले समाधान नांदतं, शांती नांदते. स्वार्थ नाहीसा होण्यासाठी आता काय करावं असं नाथ महाराज सांगतात. मग आता हे स्वार्थ आपल्याला कळालं, मग हा नाहीसा होण्याचा मार्ग नाथ महाराज या ओव्यांमध्ये आपल्याला सांगणार आहे. आणि ते म्हणाले स्वार्थ नाहीसा होण्यासाठी, नवे नवे स्वार्थ बुद्धी, आसक्ती, अपेक्षा कमी होण्यासाठी स्पष्ट सांगतात ना
की भगवंताच्या उपासनेशिवाय, भगवंताच्या भक्तीशिवाय, भगवंताच्या स्मरणाशिवाय या स्वार्थाचं निर्मूलन होणार नाही. हा सगळा विषय आता पुढे येतात. सज्जनो, काही शहाणी माणसं, खऱ्या अर्थाने शहाणी, बरं, खरी शहाणी माणसं ही जन्म मरणाच्या फेऱ्यामधून मुक्त होण्यासाठी का होईना पण भगवंताची भक्ती करतात. सत्संगानेच हे शहाणपण माणसाच्या अंगी येईल आणि मग त्या जन्म मरणाच्या दुःखाला कंटाळून जेव्हा ते भक्ती मार्गामध्ये लागतात तेव्हा ते शांतीच्या अनुभवाला प्राप्त करतात. असं आहे की मायेचा प्रभाव, पुढे तो विषय येणारच आहे, की त्या मायेचा प्रभाव इतका जबरदस्त आहे आपल्या आजूबाजूला. त्यांनी ब्रह्मदेवालाही सोडलेले म्हणे. आपण तर फार सामान्य जीव. नाथ महाराज सांगतात त्या मायेच्या प्रभावाखाली ब्रह्मदेव सुद्धा आहे म्हणाले. तर त्या मायेच्या प्रभावाने काय होतं म्हणाले, एक पहिली गोष्ट, देहबुद्धी घट्ट होते. नाही घ्यावंच. एक घर घेतलं, एक गाडी घेतली मी, पण तिच्यापेक्षा ती वॉल्वो चांगली. वॉल्वो पेक्षा, ज्याच्याकडे वॉल्वो आहे त्याला वाटतं की ती आपल्याला नावही माहित नाही त्याची फार, पण दुसरी महत्वाची म्हणजे ती मर्सडीज चांगली आहे त्याच्यापेक्षा. ही नाही ती नाही ती. इतकी देहबुद्धी या मायेच्या प्रभावाने वाढते आणि अखंड सुखाच्या, उच्च सुखाच्या मागे मनुष्य लागतो. ही देहबुद्धी घट्ट होते आणि मग ममत्व खूप वाढत. हे मला पाहिजे, ही गाडी मला पाहिजे. काही लोकांकडे परमेश्वराच्या कृपेने त्यांना धन मिळाले तर सोमवारची गाडी मंगळवारची वेगळी, बुधवारची वेगळी, अशी परिस्थिती असलेली अनेक माणसं आज या महाराष्ट्रामध्ये आहे, देशामध्ये. काय ममत्व नाही, 5-7 गाड्या, सोमवारची रविवारची, वेगवेगळ्या रंगाच्या, वेगवेगळ्या क्वालिटीच्या गाड्या. इतकं ममत्व, हे मला पाहिजे, ते मला पाहिजे. या मायेच्या प्रभावाचे 2 दोष नाथ महाराज सांगतात. एक, तुमचं देहबुद्धी ते वाढवतात आणि दुसरं ममत्व वाढवतात. आसक्तीने कसा माणूस ग्रासून जातो बघा, माझं माझं माझं. एक घर झालं की दुसरं, दुसरं आलं की मुंबईतलं एक, त्याच्यात पुण्यातलं एक, मग संभाजीनगरला एक घेतो. 3-3, 4-4 घर, पण दोघच 6x6 पेक्षा जास्त जागा कोणालाच लागणार नाही. अशी सगळी गोष्ट असताना सुद्धा मनुष्य ते, म्हणजे महाराज म्हणाले ना की आपण वस्तूमध्ये आनंद आहे असं समजतो आणि त्या वस्तू जमवण्याचाच आयुष्यभर अभ्यास करतो. नाही, त्याच्याशीच आपण निगडीत राहतो. हे मिळालं म्हणजे मला सुख होईल, ते मिळालं म्हणजे मला सुख होईल. अशा वस्तूंच्या संग्रहामध्ये आपण आनंद शोधत असतो. शेवटचा मुद्दा, नाथ महाराज म्हणाले की मोठमोठे लोक सुद्धा घर, दार, जमीन, जुमला याच्या आसक्तीमध्ये अडकतात आणि अंतकाळी त्या चिंतनात लागतात. अहो, ही तर फार मोठी आसक्ती, म्हणजे फार मोठ्या गोष्टी. माझ्या परिचयाचे एक ग्रस्त होते, 5 वर्षांपूर्वी वारले. फार चांगले हे होते, सज्जन ग्रस्त होते, पापभिरू होते, पण नाम त्या मानाने कमीच होते. शेवटचे काही दिवस आजारी पडले. अन्न पाणी सगळं बंद झालं. सज्जनो, हे असं का होतं? भीष्मांना लक्षात ठेवावं. भीष्मांचं संपूर्ण महाभारतातलं जीवन जर आपण पाहिलं, अतिशय संयम, नैष्ठिक ब्रह्मचर्य, स्वतःसाठी काहीच केलं नाही, सगळं इतरांसाठी, राज्यासाठी गेलेले. पण शेवटी अशाही महापुरुषाला जर 6 महिने शरपंजरी पडावं लागत असेल तर याचं उत्तर भगवान गोपाळकृष्णाने त्यांना दिलं की बाबा, मागच्या 108 जन्मांपूर्वी तुम्ही एक राजपुत्र होता, वनामध्ये खेळायला गेला तेव्हा त्या सरड्याला मारलं, त्याला तुम्ही काट्यांच्या याच्यावर ठेवलं, ते त्या जन्मातलं कर्म फलित होऊन या जन्मात आलेलं आहे. तसं ह्या सगळ्यांचं असतं. आपलं जे काही असेल माहित नाही, बरं, हे कोणाला माहित नसतं, हेही खूप छान आहे, नाही का? ते तर मग पुन्हा वेगळंच काही प्रकार करत असत. तर सांगायचं मला की अंतिम, अगदी आता अन्न पाणी बंद झालं, डॉक्टर म्हणाले आता घरी घेऊन जा, फार तर 10-12 दिवसाची सोबती आहे. त्या शेवटच्या क्षणी सुनबाईला म्हणाले, बेसनाचा लाडू खायचा. जात नव्हतं. सुनबाई चांगल्या होत्या,
पटकन त्यांनी लाडू भाजायला सुरुवात केली, भाजला. सज्जनो, काय सांगू, आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की लाडू तिकडे जर भाजला चांगला तर इथपर्यंत वास येतो. त्यांच्या कॉटपर्यंत वास आला. काही लाडू घेऊन येईपर्यंत त्या वासाच्या सुगंधातच देव कसा मनुष्य अडकतो. खाऊ शकत नुसत्या वासाने तृप्ती, नुसत्या वासाने. म्हणून पक्ष आणि श्राद्धाला तो जो नैवेद्य असतो ते बघा, सगळे वडे, कुंड, खीर, सगळे सुगंधयुक्त पदार्थ असतात की नुसत्या वासाने त्या पितरांचं पोट भरतं, म्हणून दाखवायचं असतं. असो तो विषय नाही, पण किती सूक्ष्म वासनांमध्ये मनुष्य अडकलेला असतो, अडकू शकतो. मग इतके उदाहरण शिक्षक सोडून देतो वर्गामध्ये, ह्या प्रकारचे येऊ शकतं, ह्या प्रकारचे येऊ शकतं. विद्यार्थ्यांनी त्याच्यातून सगळ्याची तयारी करून याच्यात आपण कसे अडकणार नाही याच्यासाठी हे सगळ्या वासना अंतकाळी फक्त कालचा अनुभव विष्णुपुरीकर तो नामाने अडकल्याने कुठे मागचा निरू कुठे, हे कुठे, ती येईल का, बाळी येईल का, शुभ येईल का. महाराज हे सत्य, हे जर 8 दिवसाच्या संकल्पाची शक्ती करते तर सज्जन हो, आपण 13 कोटीचा संकल्प करून जर आयुष्यभर असा जप केला तर आपल्या अंतकाळाची चिंताच नाही. महाराजांनी आपल्याला बॉन्ड पेपरवर लिहिलं, माझ्या माणसाने म्हातारपणाची अंतकाळात काळजी करू नये, मी त्यांची जबाबदारी घेतली. महाराज म्हणाले, मी तुमची जबाबदारी घेतली आहे ना, मग तुम्ही का काळजी करता. टेक नाम, बी हॅपी. नाम घ्या, आनंदात राहा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करूया आणि आपले